नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवन एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. शेतीमध्ये जसं जमीन त्यासोबत बियाणं हे गरजेचं असतं, तसंच सिंचनाची सुविधासुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आता आपल्याकडे जर का बघितलं तर पुढच्या काळामध्ये म्हणजेच मान्सून हंगामामध्ये यल निनो सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड निर्माण होतोय काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवरती जी काही युद्धाची परिस्थिती आहे त्याचाही परिणाम भारताच्या शेतीवरती होतो आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सिंचनाचं महत्त्व आपल्याला चांगलंच माहीत झालेलं आहे. आता या सिंचनामध्ये तंत्रज्ञान नेमकी काय नवीन क्रांती करू पाहत आहे, त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान काय आलेलं आहे, जागतिक पातळीवरती ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचा सिंचन उद्योगावरती काय परिणाम होतो आहे, हे सगळं आपण आजच्या ॲग्रोवन एक्सपर्ट ओपिनियनमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत फिनोलेक्स प्लॉसन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुनील पाटील सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲग्रोवनमध्ये. धन्यवाद. सर, पहिला प्रश्न जसं मी उल्लेख केला सुरुवातीलाच, सध्या जागतिक पातळीवरती जे काही पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू आहे त्याचा एक परिणाम सगळीकडेच आपल्याला जाणवतोय, कृषी क्षेत्रावरती सुद्धा तो जाणवतोय. तर या परिस्थितीमध्ये कच्च्या मालाच्या किमती ह्या सगळ्या क्षेत्रातल्या वाढत चालल्या आहेत. सिंचन उद्योगामध्ये सुद्धा त्याचा इम्पॅक्ट काही प्रमाणात दिसतोय. तर त्याचा दर वाढल्यामुळे कच्च्या मालाचा उत्पादनावरती काय परिणाम होतोय उद्योगाच्या? नक्कीच खूप मोठा परिणाम त्या कच्च्या मालाच्या दरामुळे होतो आहे. खरं तर सिंचनासाठी जे उपकरणं वापरले जातात ते मुख्यत्वे प्लॅस्टिकद्वारे बनवले जातात आणि हे प्लॅस्टिक जे आहे हे पेट्रोलियमचं बाय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे पेट्रोलियमच्या किमती वाढल्यात तर नक्कीच जे आपल्या ॲग्रिकल्चरमधलं कृषी क्षेत्रातलं जे प्लॅस्टिक लागतं त्याच्या किमती वाढतात आणि मग ठिबकचं किंवा तुषार सिंचनाचे दर जे आहेत ते नक्कीच घटकांचे दर वाढायला लागलेले आहेत. जर रेटविषयी बोललं तर साधारण कच्च्या मालाचे दर हे 60 ते 90-100% वाढलेले आहेत. बरं. आणि हे दर जे आहेत हे कंपन्यांना सोसणं थोडंसं कठीण झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विषय तिथेही गंभीर आहे. तर हा जो कच्च्या मालाचा दरवाढीचा विषय आहे तो शेतकऱ्यावर किती टाकावा याचं एक लिमिट प्रत्येकाला समजून घेणं आवश्यक असतं. आम्ही उत्पादक कंपन्यासुद्धा ते समजून घेतो आहे. उत्पादन हा फॅक्टर जर धरला तर मग आता शेतकऱ्यांना पुढच्या काळात दरवाढीला सामोरे जावं लागू शकतं का? आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा मग यामध्ये कंपन्यांची भूमिका, म्हणजे तुमच्यासारखी ज्या काही कंपन्या आहेत त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, शेतकऱ्यांना याचा फटका बसू नये म्हणून? बऱ्याच अंशी कंपन्यांनी थोड्या प्रमाणात दरवाढ केलेली आहे. खरं तर मी म्हटलो की ते 60 ते 100% दरवाढ झालेली आहे कच्च्या मालात. पण ती पूर्णचा पूर्ण दरवाढ जी ती शेतकऱ्यावर थोपवलेली अजूनही नाही आहे कंपन्यांनी. कारण आपण जे आहे थोडंसं विचार करतो आहे की ठीक आहे कुठेतरी हे युद्ध थांबेल, किमती पूर्वत नक्कीच होणार नाहीत, पण थोडीशी जी आहे दरवाढ जी झालेली त्यात कमी होईल एक. आणि त्यानंतर मग जे आहे की आपण शेतकऱ्याला किती सोसायला सांगायचं, कंपन्यांनी किती सोसायचं याच्यावर दीर्घकालीन विचार करता येईल. पण नजीकच्या भविष्यकाळासाठी जर म्हणायचं झालं तर कंपन्या आता बऱ्यापैकी जो कच्च्या मालाचा दरवाढ आहे ती सोसत आहेत, शेतकऱ्यावर पूर्णपणे ती पासऑन करत नाही आहेत. नगण्य दरवाढ ही शेतकऱ्यासाठी केलेली आहे. तर आम्ही साधारण एक 2-3 महिन्यानंतर जागतिक परिस्थिती कशी होते त्यानुसार मग एक शेवटचा निर्णय त्यावेळेला घ्यावा लागेल. या पुढच्या यल निनो आणि किंवा कमी पावसाची जी काही शक्यता आहे याच्यासाठी उद्योगाची काय तयारी आहे? 2-3 बाबी आहेत. एक तर दरवाढ झालेली आहे, शेतकऱ्याला उत्पादन घेणं किंवा सूक्ष्म सिंचन संच शेतावर बसवणं एका बाजूला कठीण झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला वातावरणातला बदल आणि त्यातही आपण जे आणखी एक बघतो आहे की पावसाच्या बाबतीतलं जे आपला अंदाज आहे, हवामानाचा अंदाज, तर ते बघता परिस्थिती खूप चांगली असेल असं वाटत नाही आहे. आणि त्यासाठी सर्वांनाच आपण तयार राहणं आवश्यक आहे. कमी किमतीत चांगली उत्पादनं कशी मिळतील त्याच्यावर फिनोलेक्ससारख्या कंपनीने काम केलेलं आहे. हा जो वातावरणातला बदल आहे हा आपण आज आपल्याला खूप जास्त जाणवतो आहे आणि पुढे नक्कीच जास्त आणखी जाणवेल. पण मागील 2-3 वर्षात सातत्याने आपण जे आहे याचा अनुभव आपल्याला थोड्याफार प्रमाणात येतो आहे. आणि तेव्हापासूनच आम्ही या गोष्टीत सुरुवात केलेली होती, कशा पद्धतीने शेतकऱ्याला चांगलं उत्पादन, ज्याच्याने शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल पण किमतीत कमी असेल. म्हणजे काय आहे की जसं आपण म्हणतो की सूक्ष्म सिंचनाद्वारे जर सिंचन केलं तर पाण्यात बचत होते, उत्पन्नात वाढ होते.
तर तेवढीच पाण्यातली बचत होईल, तेवढंच उत्पन्नात वाढ होईल, पण तेच प्रॉडक्ट कमी किमतीत शेतकऱ्याला कसं मिळेल आणि तेवढंच नव्हे तर ते जास्त दीर्घकाळ टिकणारं कसं असेल, तर त्याच्यावर आम्ही काम केलेलं आहे. सूक्ष्म सिंचनाच्या बाबतीत आपल्याकडे बरीचशी टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे, पण तरीही शेतकरी मात्र त्याचा ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात त्याचा स्वीकार अद्यापही करत नाहीत. म्हणजे आपण जर का ठिबकचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे आज 40-45 वर्ष झाली ठिबक येऊन, पण आजही त्याचा जो काही वाढ विस्तार आहे आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जे पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत त्या पद्धतीनं पोहोचलेलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे पाणी देण्याची पद्धत आहे ती अजूनही मोघम पद्धतीनंच आहे आणि त्यातनं पाण्याचा अपव्यय होतो हे सगळं माहिती आहे. याच्यामध्ये मर्यादा नेमकी काय येते, कुठे अडसर तुम्हाला वाटतोय? ठिबक सिंचनाचा जो अवलंब आहे तो बऱ्याच अंशी शेतकरी जे आहे एक वैकल्पिक व्यवस्था म्हणून करतात. त्याच्यातले फायदे आता शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत झालेले आहेत. पण तरीसुद्धा ती जी आहे की जसं खतं असतील किंवा बियाणे असतील ह्या गोष्टी शेतकरी त्यांना प्राधान्य देतो आणि द्यायलाच पाहिजे नक्कीच, त्याशिवाय उत्पन्न वाढू शकणार नाही. पण ज्या वेळेला शेतकरी याला वैकल्पिक व्यवस्था न समजता एक आवश्यक घटक समजेल तेव्हा नक्कीच त्याचा जास्त वापर होईल. अडॉप्शनमध्ये शेतकऱ्याला या गोष्टी वापरायचं बऱ्याच शेतकऱ्यांना असतात, त्यांना आता टेक्नॉलॉजी समजायला लागलेली आहे. पण जी किंमत आहे, किंमतसुद्धा संचाची खूप जास्त आहे आणि त्या किमतीमुळे शेतकरी जे आहे ते लगेच धाडस करत नाही किंवा लगेच पुढे जात नाही आहे. तर ही एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी येते आणि त्यामुळेच मला वाटतं जे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतायत की जेवढा अवलंब व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही आहे. पण आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पातळीवरती जर का बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या सबसिडीज ह्या शेतकऱ्यांसाठी दिल्या जातात. मग त्याचा काय रोल राहतो या सगळ्यांमध्ये? का तरी पण मग मर्यादा काय येतात हा प्रश्न तरी राहतोच ना. या सबसिडीने नक्कीच शेतकऱ्याला जे आहे की ठिबकचे जे वापर आहे त्याचे फायदे काय आहे ते समजून घेण्यासाठी मदत केलेली आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी या माध्यमातून ठिबक सिंचनाचा वापर केलेला आहे. पण मला असं वाटतं की यासोबतच शेतकऱ्यांना मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की एक जे आहे की कॉस्ट इफेक्टिव्ह सिस्टम जी आपण म्हणू शकतो ती सिस्टम देणं आवश्यक झालेलं आहे, जेणेकरून शेतकरी तिचा वापर करेल. बऱ्याच अंशी आपण म्हणतो आहे की भाजीपाला असेल, फळबागा असतील, या गोष्टींमध्ये शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत. पण ज्या गोष्टींमध्ये होत नाही, तर ऊसासारखं पीक आहे, कापसासारखं पीक आहे, ज्यांना पाणी खूप लागतं आहे, तर त्या पिकांमध्ये होत नाही. नंतर आता आपण म्हणतो की वातावरणातल्या बदलामुळे पाऊस जो आहे तो बिनभरवशाचा राहिलेला आहे. की कधी कधी पाऊस खूप जास्त प्रमाणात होतो आहे, कधी कधी पावसाचं जे सातत्य राहत नाही आणि त्यामुळे खरीपातल्या पिकांवर सुद्धा त्याचा खूप परिणाम व्हायला लागला आहे. की बऱ्याच वेळेला एक महिनाभर, दीड महिना असा पाऊस जे आहे येत नाही आणि त्यामुळे मग ती पिकं जे आहेत येऊ शकत नाहीत. तर अशा ठिकाणी सुद्धा मला वाटतं तेलबिया असतील, आपले कडधान्य आहेत, अन्नधान्य आहेत, या सगळ्यांमध्ये जर सूक्ष्म सिंचनाचा वापर केला गेला तर नक्कीच आपल्याला बऱ्याच गोष्टींवर म्हणजे वातावरणातल्या बदलावर तर मात करता येईलच, पण हा जो लहरीपणा आहे पावसाचा त्याच्यावरही बऱ्याच अंशी आपल्याला तोडगा काढता येईल. सुनील सर, तुम्ही उद्योगामध्ये काय काय सध्या घडतंय, तंत्रज्ञानाच्या पातळीवरती काय बदल होत आहेत, पॉलिसीच्या लेवलवरती काय सुधारणा घडून आणल्या पाहिजेत, तुमची जी काही मतं आहेत, विचार जे आहेत ते आमच्यासोबत तुम्ही शेअर केलेत, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी ॲग्रोवनकडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.